नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन आहे आज, आणि या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधायला आलोय. बाकीचेही विषय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सध्या गेल्या काही वर्षापासून एक सातत्याने नारा आपण ऐकतो की देव, देश आणि धर्मासाठी, आणि देव, देश, धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे काही जण सांगत असतात, बोलत असतात. आणि सध्या नवतरुणाईमध्ये ते जास्तीत जास्त रुजवलं जाते, देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी. याच्यावर मी थोडंसं विश्लेषण करणार आहे. जरूर आपण ते पूर्ण शेवटपर्यंत ऐकावं अशी माझी अपेक्षा आहे. हा सत्याग्रही यूट्यूब चॅनल माझा आपण अद्याप जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण जरूर सबस्क्राईब करावा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या. आवडल्यास लाईक करा, आणि व्हिडिओ ऐकून जर काय आपलं मत असेल, आपली प्रतिक्रिया असेल, जरूर ती कॉमेंट्स बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली व्यक्त करावी. जागतिक महिला दिन आज साजरा करावा लागतोय. दरवर्षी साजरा केला जातो. याचं कारण काय? महिला दिन साजरा करावा लागतोय याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. हे पुरुषांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाहीये का? महिला सक्षमीकरण असेल, महिलांच्या समृद्धीसाठी असेल, महिलांच्या संरक्षणासाठी असेल, हे सगळे कृती कार्यक्रम करावे लागतात. याचा अर्थ महिलांना धोका किंवा महिलांना त्रास किंवा महिलांचा अवमान किंवा महिलांचा छळ कोणापासून होतो? मुख्य प्राणी तर करत नाहीत. म्हणजे पुरुष या सैतानापासूनच कदाचित महिलांना संरक्षण हवे. पुरुष या सैतानापासूनच त्यांना समृद्धी मिळवायची आहे. संरक्षण मिळवता मिळवता त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी पण बनायचंय, परावलंबी राहायचं नाहीये. आणि मग स्त्रिया स्वावलंबी बनणं, स्त्रियांना संरक्षण मिळणं, स्त्रियांची समृद्धी होणं, स्त्रियांचं सर्वांगाने सक्षमीकरण होणं, हे खरं तर याच्यातनं अभिप्रेत आहे. आणि याची जबाबदारी सर्वस्वी पुरुषावर येते. समस्त पुरुष वर्ग, प्रत्येक माणसामध्ये निसर्गतः एक सैतान असतो आणि एक माणूस असतो. जन्मतः माणूस कुणीही सैतानी वृत्तीचा नसतो. निसर्गतः माणूस चांगलाच आहे. कुठलाही माणूस जगाच्या पृथ्वीच्या पातळीवर, त्या प्रत्येक माणसाच्या अंगी काही नंतरच्या काळामध्ये त्याची सत्संग कोणाशी होतो, त्याची संगत कोणाशी होते, आजूबाजूला त्याच्या वातावरण काय आहे, तो कोणात उठबस करतो, त्याची जडणघडण कोणत्या वातावरणात होते, कुठल्या लोकांच्यात होते, त्याच्यावर बरेचसे संस्कार त्याच्यावर तयार होतात. आणि मग ते कुटुंब असेल, शेजारी पाजारी असतील, गल्ली असेल, गाव असेल, शहर असेल, आजूबाजूच्या समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत त्याच्यावर संस्कार होतात आणि त्या पद्धतीने तो वर्तन करत असतो. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे. फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, अशी वेगवेगळी माध्यमं आपल्या पुढे जगासमोर आलेली आहेत गेल्या काही वर्षापासून. आणि मग आता अगदी लहान मुलं सुद्धा मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाहीत. आईला त्याच्या हातातनं मोबाईल घ्यावा लागतो हिसकावून. इतकं ते लहान मूल सुद्धा आता त्याच्यात अडकलेलं आहे. आणि मग पूर्वी एक निबंध लिहावा लागायचा शाळेत असताना. मला आठवतंय, शाळेत विज्ञान शाप की वरदान असा एक निबंध लिहावा लागायचा. दुसरा एक निबंध लिहावा लागायचा मराठी विषयामध्ये, टीव्ही शाप की वरदान. तेव्हा टीव्ही नुकताच आला होता आमच्या लहानपणी. आधी ब्लॅक अँड व्हाईट होते आणि नंतर कलर टीव्ही आले. सुरुवातीला एकच चॅनल होतं, सह्याद्री चॅनल, जे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी चॅनल असायचं. आणि मग नंतर त्याच्या रूपांतर अनेक वेगवेगळ्या चॅनलमध्ये झालं. आता शेकडो चॅनल आपल्या टीव्हीवर असतात. त्यामुळे टीव्ही शाप की वरदान, तसं आता मोबाईल शाप की वरदान हे लिहावं लागेल आपल्याला. याच्यावर ज्याचं त्यांनी आपापल्या पातळीवर विचार करून बघा. शेवटी प्रत्येक गोष्ट ही आपण कशी वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, विज्ञानात मानवता असावी, शिक्षणात चारित्र्य असावं, सधनतेत परिश्रम असावेत, आनंदात विवेक असावा आणि राजकारणात नीतिमत्ता असावी. या सगळ्या गोष्टींचा गांधीजींनी सातत्याने आग्रह धरला होता. आणि ते स्वतः त्याचं वर्तन करत होते म्हणून त्यांनी आग्रह धरला होता. ते कुठलाही कृती केल्याशिवाय स्वतःच्या आचरणात जी गोष्ट नाही ती गांधीजी इतर कधी कोणाला सांगत नव्हते, त्यांनी सांगितली पण नाही.
आज जागतिक महिला दिनानिमित्तानं मला सांगायचं की देव देश धर्म रक्षणासाठी काम करणारे जे लोक आहेत, विशेषतः RSS मधले लोक तसं बोलत असतात, बजरंग दलातले बोलत असतात, विश्व हिंदू परिषदातले बोलत असतात, संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मधले बोलत असतात, जे स्वतःला धारकरी म्हणवतात, ज्यांच्याशी गेली महिना झाले 3 आठवडे झाले माझा वैचारिक संघर्ष सुरू आहे, त्यांच्या दृष्टीने मी शत्रू आहे त्यांचा. मी त्यांचा शत्रू नाहीये. खरं तर हे हास्यास्पद आहे त्यांची भूमिका. मी त्यांचा शत्रू मुळीच नाही. RSSचाही मी मुळीच शत्रू नाहीये. परंतु त्यांच्याशी वैचारिक माझे मतभेद आहेत. हे वैचारिक मतभेद चर्चेने, दीर्घ संवादाने, त्याला दीर्घ संवाद करावा लागेल. एका फोनवर मला कॉल करून कोणी काही त्याचे स्पष्टीकरण मागत असेल तर फोनवर ह्या चर्चा होऊ शकत नाहीत, सोशल मीडियात या चर्चा होऊ शकत नाहीत, कारण त्याच्यासाठी खूप दीर्घ संवाद करावा लागेल. आपल्याला स्वतःला आधी माणूस व्हावं लागतं. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असेल, इतिहासाचं वाचन जरी करायचं असेल, इतिहास कसा वाचतो? खरं तर दुर्दैवाने शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला इतिहास कसा वाचायचा, इतिहासाचं अवलोकन कसं करायचं, इतिहास म्हणजे काय हे खरं तर जास्त ठळकपणे समजून सांगण्याची आवश्यकता आहे. इतिहास सर्वांगाने वाचावा लागतो. इतिहास आपल्याला बदलता येत नाहीत. काल ज्या घटना घडल्या त्या आज बदलता येत नाहीत आपल्याला. त्यामुळे 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी ज्या काही घटना घडल्यात त्या आता बदलता येत नाहीयेत आपल्याला. त्या घडल्या, घटना घडून गेल्या. छत्रपती शिवाजीराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली. छत्रपती शिवाजीराजांनी हे सगळं केलं असताना स्वराज्य निर्माण केलं. शंभूराजांचे हालहाल झाले. शंभूराजांना औरंगजेबाने प्रचंड क्रौर्य रूप दाखवून तिथला हाल करून त्यांचा जीव घेतला. त्या सगळ्या घटना आहेत. ते बदलता येतील का आता आपल्याला? नाही बदलता येणार. परंतु इतिहासातनं बोध घ्यायचा असतो नेहमी. इतिहासातनं बोध घेऊन भविष्याचा वेध घेत वर्तमानात सक्रिय राहायचं असतं. परंतु आपण काय करतो? इतिहासातनं बोध न घेता इतिहासातच रमतो. आणि इतिहासात रमणारी माणसं भविष्यकाळ घडवू शकत नाहीत. कारण इतिहासात रमणारी माणसं इतिहासातच राहतात. ती वर्तमानात येत नाहीत आणि भविष्याचा वेधही घेत नाहीत. त्यामुळे भविष्य जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला इतिहासातनं बोध घ्यावा लागतो. अनेक महापुरुष, राष्ट्रपुरुष या देशात आणि जगात होऊन गेले. त्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की जे देव देश धर्म रक्षणासाठी काम करू म्हणतात, अनेक तरुण पिढी त्याच्यात काम करते असं बोलतात. ते धारकरी विशेषतः मला गेल्या काही 15 दिवसामध्ये फोनवर बोललेले आहेत बरेच धारकरी. मी त्यांना म्हणतो धारकरी म्हणजे काय, तर त्यांना त्याचं नीट स्पष्टीकरण देता येत नाही. देव देश धर्म या 3 शब्दांचं मी त्यांना स्पष्टीकरण मागतोय. देव म्हणजे काय? काय देव म्हणजे? तर ईश्वर असं त्याला म्हणू शकतो. इस्लाममध्ये त्याला अल्लाह म्हणतील, ख्रिश्चन मधले त्याला गॉड म्हणतील, आणखी कोणी वेगवेगळी नावं आहेत प्रत्येकाची. ही पृथ्वी की हे विश्वाचा निर्माता जो आहे त्याला ईश्वर म्हणले किंवा अल्लाह म्हणले किंवा देव किंवा गॉड अशी जी काही वेगवेगळी नावं आहेत ती त्याला दिलेली गेली आहेत. प्रत्येकाचा देव वेगवेगळ्या नावाने जरी असला तरी या विश्वसृष्टीचा, या विश्वाचा निर्माता एकच आहे. विश्वाचे निर्माते अलग अलग वेगवेगळे असू शकत नाहीत. जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर ही जी काही सजीव सृष्टी निर्माण झाली, ह्या विश्व निर्माण झालं, याचा निर्माता एकच आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा चेहरा ठरवला, प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचं नाव ठरवलं, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचं रूप ठरवलं. आणि म्हणून संतांनी निर्गुण निराकार भक्ती केलेली आहे. संत सगुण भक्तीकडनं निर्गुणाकडे जायला सांगतात आपल्याला. आणि म्हणून संतांचा एक अभंग आहे, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आत्म्याला परमेश्वर मानले. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी म्हणतात, कोणाचे हे घर, कोणाचा हा देह, आत्मा राम त्याचा तोची जाणे. याचा अर्थ काय होतो? आत्म्याला राम म्हटलेले. ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये म्हणतायत, आता विश्वात्मके देवे, विश्वात्मकाला त्यांनी देव मानलेले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. हे जे काय पसायदान आहे याचा शब्दशः अर्थ, प्रत्येक ओवीचा अर्थ 9 वेळ आहेत त्याच्यामध्ये. त्याचा अर्थ आता मी इथे व्हिडिओमध्ये सांगून वेळ घेत नाही आपला, परंतु प्रत्येकाने त्याचा बारकाईने अर्थ समजून घ्या. ज्या दिवशी पसायदान समजेल ना, जे कोणी म्हणतात देव देश धर्म रक्षणासाठी आम्ही काम करतो, ज्याला पसायदान नीटपणे समजेल ज्ञानेश्वर माऊलींचं, त्याला या गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावन देव तेथेची जाणावा. ज्याला देव देश धर्म रक्षणासाठी काम करायचंय त्यांनी रंजल्या गांजल्यांची सेवा करायला काय हरकत आहे? आत्म्याची सेवा करायची ना, सजीव सृष्टीची सेवा करायची, विश्वात्मकाची सेवा करा ना.
धर्म तुम्ही कुठे बघता? देव माणसाने निर्माण केला की माणसाला देवाने निर्माण केलं? याची जरा चर्चा करून बघा स्वतःशी चर्चा करून बघा. माणसाने देवाला निर्माण केलं का देवाने माणसाला निर्माण केलं? कुणी कोणाला निर्माण केलं? देवळातला देव कुणी बसवला? निसर्गता तो तिथे देवळात आलाय का? संत गाडगे बाबा म्हणायचे, मंदिरात पुजाऱ्याचं पोट असतं. हे गाडगे महाराज म्हणले. विशेषतः तुम्हाला प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक सगळ्यांनी वाचा, देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. हे पुस्तक छोटीचं पुस्तक आहे, प्रबोधनकार ठाकरेंचं. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. सर्वांनी अगदी 20 रुपयाला ते पुस्तक मिळते. ते जरूर पुस्तक घ्या आणि मिळवा आणि वाचा. शांतपणे त्याच्यावर विचार करा. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे जरूर वाचा. देश काय? देश म्हणजे आपला भारत देश, ज्याला सेवा करायची आहे ना. एक तर मुळात 15 ऑगस्ट 47च्या आधी इथे 650 राजांचा हा देश होता. 650 राजे आपापल्या इलाक्यामध्ये आपलं काम करत होते. त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं प्राबल्य होतं आणि त्यांचं सौतोबा होता किंवा त्यांचं स्वतंत्र तिथं कायदे नियम कानून होते. एक राष्ट्र म्हणून आपण भारत 26 जानेवारी 50ला घोषित झालो. आपल्या भारताचे राज्यघटनेत त्याचं प्रियम्बल जे आहे ते आपण जगाला सांगितलं, ते आपण स्वीकारलं सगळ्यांनी मिळून संविधान सभेत एकमताने स्वीकारले, बहुमताने नाही. नीट लक्षात घ्या. जे कोणी संविधानावर आक्षेप घेतात त्यांना कळायला पाहिजे की संविधान सभेमध्ये सगळ्या प्रांतातले लोक निवडून आले होते, सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते. जे निवडून आलेले होते त्याच्यामध्ये केवळ काँग्रेसचे लोक नव्हते, सर्व जाती धर्माचे सगळ्या विचारधारेचे लोक त्याच्यात होते. त्या संविधान सभेने एकमताने तो ठराव मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रगीत असेल, राष्ट्रध्वज असेल, आपली संविधानाची जी काही प्रियम्बल आहे किंवा जे काही आपली घटना आहे ती स्वीकारलेली आहे. ते प्रियम्बल आपलं असं म्हणतंय की हे स्वतःप्रत आम्ही अर्पण करत आहोत. आम्ही भारताचे लोक, अशी त्याची सुरुवात आहे. आम्ही भारताचे लोक म्हटलेले आहे. आम्ही हिंदू धर्माचे लोक किंवा आम्ही इस्लाम धर्माचे लोक किंवा आम्ही ईसाई धर्माचे लोक किंवा आम्ही शीख धर्माचे लोक असं नाही म्हणलेलं. आम्ही भारताचे लोक. त्यावेळी जी काय 35 कोटी 40 कोटी लोकसंख्या होती तेवढी लोकसंख्या मिळून त्यांच्या प्रतिनिधींनी सर्वांनी मिळून सांगितलं आणि ते जगाने मान्य केले की भारताच्या लोकांनी आता घटना स्वीकारली. आपली घटना बघून सुद्धा अनेक देश तिकडे काम करतायत. आणि म्हणून मग देश ही व्याख्या जी तुमची आहे, बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या देशाच्या भूभागाला, जमिनीला देश म्हणता, राष्ट्र म्हणता. हे राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे या देशातली सजीव सृष्टी, या देशातली माणसं, याला आपण राष्ट्र म्हणतो. ही सजीव सृष्टी, ही माणसं एका राष्ट्रावर प्रेम करतात, समदुःखी किंवा समसुखी असू शकतात. या राष्ट्रातल्या लोकांच्या भल्यासाठी, मग त्यांचं दरडोई उत्पन्न वाढायचं असेल, त्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण एक राष्ट्र म्हणून राहू शकतो. सर्वांचं उद्दिष्ट समान असतं तिथे. आणि मग या राष्ट्रामध्ये आपण सेवा करायची, राष्ट्राची सेवा करायची म्हणजे काय? तर समस्त भारतीय लोकांची सेवा करायची, समस्त भारतीयांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करायचा. आपण एका रेषेत आहोत सगळेजण. स्त्री पुरुष समानता त्याच्यामध्ये मानलेली आहे. परंतु सगळ्या धर्मग्रंथात म्हणतोय मी, इस्लाम असू, बायबल असू किंवा हिंदूंचे कुठले ग्रंथ असू, वेद वगैरे, या सगळ्या याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम मानलेलं आहे. स्त्रीला हिंदू धर्मामध्ये शूद्र मानलेलं आहे. मनुस्मृती त्याच्यामध्ये शूद्र मानते स्त्रियांना समान अधिकार फक्त भारताच्या संविधानाने दिलेला आहे. संविधान म्हणते स्त्री पुरुष समानता आहे, इथे भेद करता येणार नाही. म्हणून संविधानाच्या प्रियांबलमध्येच म्हणले समता, बंधुता आणि सामाजिक न्याय. व्यक्तीच्या श्रद्धा उपासनेला स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ काहीही विचार करायचा असं नाही. याचा अर्थ लोकशाही पायदळी तोडवायचा विचार मांडायचा नाहीये. लोकशाहीच्या संवर्धनाचा विचार मांडायचा आहे त्या चौकटीत राहून. लोकशाही पायदळी तोडवायचा विचार मांडायचा नाही. सहिष्णुतेने विचार मांडायचा आहे. हिंसक विचार मांडायला परवानगी नाहीये. इथे सर्व धर्मसमभाव आपण मानलाय. सर्व धर्मसमभाव किंवा समता, बंधुता, सामाजिक न्याय, ह्या सगळ्या गोष्टींची सेवा राष्ट्राच्या सेवेसाठी किंवा राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायचंय. राष्ट्रातल्या प्रत्येक सजीवाच्या माणसासाठी सर्वांगीण विकासाचं काम करायचं म्हणजे राष्ट्राची सेवा करायची.
हे जग, हे आपला भारत देश आनंदी राहावा, शांततेत राहावा म्हणजे राष्ट्राची सेवा आहे. आणि याच्यासाठी आपण काय करतो? भारतामध्ये शांतता नांदण्यासाठी आपण अडथळा ठरतोय की पूरक ठरतोय याचा विचार करावा लागेल. आणि म्हणून देश सेवा करायची असेल तर ही करावी लागेल आपल्याला, जी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या राष्ट्रपुरुषांनी सांगून ठेवलेली आहे ती वाचली पाहिजेत. स्वातंत्र्य लढ्यातले राष्ट्रपुरुष वाचावे लागतील आपल्याला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू काय म्हणत होते? भगतसिंगांचं मी नास्तिक का, ही पुस्तिका वाचावी लागेल. राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुस्तिका वाचावं लागेल. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, पंडित जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक वाचावं लागेल. तुम्हाला आवडो न आवडो, ही माणसं लढली हो. सुभाषचंद्र बोस काय म्हणत होते वाचावं लागेल. सरदार पटेल काय म्हणत होते वाचावं लागेल. वाचल्याशिवाय ही माणसं कळणार नाहीत. कुणाच्या तरी IQ माहितीवर किंवा व्हॉट्सअप विद्यापीठातून माणसं आपल्याला कळणार नाहीत, सोशल मीडियातनं कळणार नाहीत. त्याच्यातनं अपप्रचारच असतो. अपप्रचार करून काही लोक जाणीवपूर्वक त्याच्यात राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न करतात. आता राहिलं देव, देश आणि धर्मासाठी. धर्म म्हणजे काय? जगात धर्माची सर्वसाधारण व्याख्या काय? कर्तव्यार्थाने. ज्ञानेश्वर महाराजांनी, माऊलींनी किंवा गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं, कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग माऊलींनी सांगितला. हे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आपण ज्ञानेश्वरीतनं घेणार की नाही? गीतेतनं घेणार की नाही? आज कोण कुणाला मारतंय? धर्माचं रक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हिंदू राष्ट्र करायचं म्हणतात अनेक जण. हिंदू राष्ट्र करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्याचा धर्मग्रंथ कुठला असेल, राज्यग्रंथ कुठला असेल, याची चर्चा व्हायला पाहिजे. हिंदू धर्म असो किंवा ख्रिश्चन असो किंवा इस्लाम असो, कुठलेही जगातले धर्म असो, सगळ्या धर्माचे धर्मग्रंथ वाचावे लागतील आपल्याला. या सगळ्या धर्मग्रंथांचं सार जर आपण ऐकलं, त्याचा सारांश जर आपण ऐकला, तर तो शांती, दया, क्षमाच सांगतो, समताच सांगतो. त्याच्यामध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु हिंसा करायला कोणताच धर्म सांगत नाही. इस्लाम धर्म, इस्लाम म्हणजे शांती असा अर्थ आहे. इस्लामचा अर्थ शांती आहे. काही शब्द त्याच्यामध्ये उर्दू आहेत, ते कळायला जड जातात, म्हणून मराठीत सुद्धा कुराण मिळतं. मराठीतला अर्थसहितचं कुराण घेऊन आपण वाचून बघा, त्यात कुठलंही तुम्हाला आक्षेपार्ह काही दिसणार नाही. मग इथे जे काही चालीरीती, परंपरा काही तिकडे इस्लाम मधल्या मुल्ला मौलवींनी रुजवल्या असतील, इकडे काही बुवा बाबा महंतांनी रुजवले असतील, शंकराचार्यांनी सांगितले असतील, ह्याचे काही धर्मगुरू स्वतःला म्हणवतात, धर्माचे पंडित म्हणतात. या लोकांनी काही गोष्टी आपापल्या परीने परंपरा रुजवलेल्या आहेत. काही मनाच्या आहेत, काही पुराण कथा आहेत. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, 18ही पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून कर्मकांड करणे म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे सगळ्या धर्मातला अध्यात्म सारखंच आहे बरं का. अध्यात्म म्हणजे काय? ज्याच्या अंगी दया, क्षमा, शांती आहे, ज्याच्या अंगी सहिष्णुता आहे, माणुसकी आहे, मानवता आहे, प्रेम आहे, जो माणूस अहिंसक आहे, ज्याच्यातला माणूस जागा आहे, त्याला आध्यात्मिक माणूस म्हणतात. आध्यात्मिक माणसाची ही लक्षणं आहेत मी आता सांगितलेली. ही लक्षणं ज्याच्या अंगी आहेत, तो कोणत्याही धर्माचा असो, तो माणूस आध्यात्मिक असतो. आणि मग हे अध्यात्म जे आहे हे सगळ्या धर्मात सारखंच आहे. अध्यात्म बदलत नाही. धर्माची नावं बदलली, धर्मग्रंथ बदलले, तर अध्यात्म सेमच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं शेतकरी म्हणतो की माझा शेती करणं हा माझा धर्म आहे, शेती धर्म आहे माझा. मुलगा म्हणतो मातृपितृ सेवा करणं हा माझा धर्म आहे. बाप म्हणतो मुलांचं सर्वांगीण विकास करणे, मुलाला त्याच्या शिक्षण देऊन त्याच्या पायावर उभं करणं हा माझा धर्म आहे. पालकांचा धर्म वेगळा, मुलांचा धर्म वेगळा, आईचा धर्म, प्रत्येकाचा धर्म ठरलेला आहे. समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये मी विध्वंसक कृती करणार नाही, समाजामध्ये शांती कशी नांदेल, समाजातला सर्वांचा विकास कसा होईल याचा मी विचार करेल. आणि म्हणून इतिहासातले काही लोक दाखले देऊन, इतिहासात रमलेली माणसं, सध्या औरंग्याचं किंवा औरंगजेबाचं जे काही चर्चा सुरू आहे, सध्या खूप वातावरण गरम आहे त्या मुद्द्यावर. औरंगजेब 300-400 वर्ष झाली. आता कोणाला आपण औरंगजेब समजायचं, कोणाचा बदला घ्यायचा आपण? औरंगजेबाने स्वतःच्या बापाला मारलं होतं, विसरून चालणार नाही. भावाला मारलं होतं, बहिणीला मारलं होतं, क्रूर पद्धतीने मारलं होतं. ही तिची काही प्रवृत्ती औरंगजेबाची, ही प्रवृत्ती आजही आपल्याला जर माणसात कुठल्या दिसत असेल, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, क्रूर वागणारा माणूस, तो हिंदू असो मुस्लिम असो, तो औरंगजेबाचीच प्रवृत्ती आहे. त्याच प्रवृत्तीची लोक आहेत. नथुराम गोडसेची प्रवृत्ती काय? जो एका हिंदूला मारतो, वयोवृद्ध हिंदूला, निशस्त्र महात्मा गांधी सारख्या एका राष्ट्रपित्याला मारतो,
त्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणे किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमी किंवा आणखी कुणी करत असतील, हे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं काय किंवा नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं काय, ह्या सगळ्या प्रवृत्ती एकच आहेत हे लक्षात ठेवा. प्रवृत्ती आणि माझा लढा किंवा माझ्या समविचारी लोकांचा लढा हा या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध आहे, या दुष्प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. आणि या दुष्प्रवृत्ती, या अपप्रवृत्ती सगळ्या जातीत आहेत, सगळ्या धर्मात आहेत, सगळ्या राज्यात आहेत, सगळ्या देशात आहेत, सगळ्या गावात आहेत, सगळ्या शहरात आहेत. माणसामध्ये माणूसही असतो आणि सैतानही असतो. सैतान जागा करायला वेळ लागत नाही आपल्याला, माणसातला माणूस जागा करायला वेळ लागतो, हे मित्रांनो लक्षात ठेवा. आणि त्यामुळे धर्म म्हणजे काय, ज्या स्वतःच्या धर्माबद्दल आपण बोलतो, स्वतःच्या धर्माची आधी नीट माहिती आपण घ्यायला हवी. स्वतःच्या धर्माबद्दल आपल्याला काही माहित नसतं, मात्र दुसऱ्याच्या धर्मातले आक्षेपार्ह मुद्दे कोणीतरी सांगतात म्हणून आपण त्याच्यावर बोलत बसतो. आमचं कशाला काढता, त्यांच्याबद्दल बोला की. त्यांच्याबद्दल बोलायचं ज्यानी त्यांनी आपापलं घर साफ करायचं असतं. आधी आपण घरी आपण वावरत असताना आपलं टॉयलेट, आपलं घर, आपलं पटांगण, घराचं अंगण हे कोण साफ करतं, आपण साफ करतो. आपलं घर, आपले कपडे, आपलं टॉयलेट किंवा आपलं पटांगण हे स्वच्छ करायला दुसरी माणसं येत नाही. आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं, आपलं अंगण आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं, आपली कपडे आपल्याला स्वच्छ ठेवावे लागतात, आपलं शरीर आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं. आपणच आधी स्वच्छ करायचं नाही, दुसऱ्याला स्वच्छतेच्या गप्पा मारायच्या, हे नाही शक्य. दुसऱ्या धर्मातले दोष दाखवायचे, त्यापेक्षा स्वधर्म, जो धर्म मी पालन करतो, जो धर्म मी आचरण करतो. खरं तर धर्म ही आचरण करण्याची गोष्ट आहे, वैयक्तिक पातळीवर खाजगी बाब येते, ती प्रदर्शन करण्याची, संघटन करण्याची गोष्टच नाही. आणि कुठलाही धर्म धोक्यात नाहीये, ना इस्लाम खतरे में, ना हिंदू खतरे में, सिर्फ इंसान खतरे में, हे लक्षात ठेवा. इंसान खतरे में. आपल्या प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, आपला मानव विकास निर्देशांक वाढला पाहिजे, आपली सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. आपल्यातले सगळे तरुण जे कोणी बेरोजगार असतील, प्रचंड बेरोजगारीची संख्या आहे, त्यांच्या दोन हाताला काम मिळालं पाहिजे. आपली शेती पिकली पाहिजे, शेती नफ्यात आली पाहिजे. याच्यासाठी आपलं काम करावं लागेल, कारण शेतीतच रोजगार निर्मितीचं सगळ्यात मोठं साधन आहे. शेती हीच आपल्याला खायला देते, कॉम्प्युटर आपल्याला खायला देणार नाही. शेतीतलाच भाजीपाला, अन्नधान्य आपल्याला पिकलं पाहिजे आणि पिकवणारा सुखी पाहिजे. शेती पिकवणारा बळीराजा त्या ठिकाणी आनंदात पाहिजे. त्याला शेती तोट्यात गेली असेल तर त्याला कसलं सुख मिळणार. आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. ही देशसेवा आहे, ही धर्मसेवा आहे. आपल्या धर्मातले कोणी दुःखी लोक आहेत, मग अंध अपंग असतील, कोणी क्रूर कर्म असतील. आज जागतिक महिला दिन आहे, महिला सुखी नाहीत, महिला असुरक्षित आहेत. आज हजारो मुली, महिला गायब आहेत. प्रत्येक कुटुंबात आज काही ना काही महिलांना स्वातंत्र्य जरी असलं किंवा नसलं तर त्याच्यावर महिला सुरक्षित नाही, ते लक्षात घ्या. मग त्या कोणी एसटी बसमध्ये असेल, अनेक घटना आपण क्राईम डायरी वाचली किंवा क्राईमच्या बातम्या नुसत्या रोज वाचायचं ठरवलं. आज बाप सुद्धा मुलीवर अत्याचार करतो, तो त्याच्यासाठी औरंगजेब झाला. ही प्रवृत्ती झाली. ह्या प्रवृत्ती प्रत्येक गावात आहेत. त्या कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे बघू नका. क्रूर माणसाला धर्म नसतो, क्रूर माणसाला जात नसते. हे क्रूर कर्मा, हे दुष्प्रवृत्तीची माणसं, दुष्ट प्रवृत्तीची माणसं कोणत्याही जाती धर्मातली असू द्या, त्यांच्या जातीने त्यांचं समर्थन करण्याची गोष्ट नाही. नथुराम गोडसेचं त्याच्या जातीने समर्थन केलं आणि म्हणून वाल्मिक कराड सुद्धा आत्ताचा, त्याची जात, काही लोक त्याच्यातले मुठभर त्याचे लाभार्थी असतील, ते त्याचं समर्थन करायला आले. वाल्मिक कराड असो किंवा तो गाडे असो किंवा जे जे कोणी आरोपी हजारो आहेत, हजारो लोक आहेत, याला कुठला जात धर्म नाहीये. हे आपल्या धर्माला बदनाम करतात, आपल्या जातीला बदनाम करतात. आणि म्हणून जाती अस्मितेतनं, धर्मीय अस्मितेतनं का आपण करू शकत नाही, या गोष्टी साध्य करू शकत नाही. आपल्या मुली, महिला सुरक्षित पाहिजेत. पुरुषांच्या पासून त्यांना धोका आहे, दुसऱ्या वाघ, सिंह किंवा हत्ती किंवा जंगलातल्या प्राण्यांच्या पासून धोका नाही. हे माणूस रूपी, हे पुरुष रूपी जे कोणी श्वान आहेत, ज्यांच्यामध्ये सैतान भरलेला आहे, या सैतानाच्याकडे आपल्या मुली, महिलांना धोका आहे किंवा त्यांच्यापासून संरक्षण मिळण्याची गरज आहे. कायदा अधिक सक्षम व्हायला पाहिजे, न्याय व्यवस्था अधिक सक्षम व्हायला पाहिजे, लवकर न्याय मिळायला पाहिजे. भारतामध्ये आपल्या न्याय लवकर मिळत नाही. 5-5, 10-10 वर्ष अजूनही त्या कोपर्डीच्या लोकांना त्या शिक्षा मिळालेली नाही किंवा अशा अनेक घटना आहेत की ज्यांना अजून शिक्षाच लागली नाही. 10-10 वर्ष, 5-5 वर्ष, 8-8 वर्ष, 12-12, 15-15 वर्ष जर कुठल्या कोर्टात केस चालणार असेल तर तो न्याय असला काय, मिळाला काय, नाही मिळाला काय, त्याला काही अर्थ नाही. कुठल्याही घटनेतनं ताबडतोब 1 वर्षाच्या आत त्या सगळ्या कोर्टाच्या स्टेप्स पार करून न्यायालयाला अधिक ताकद देऊन, न्यायालय सक्षम करून जर आपला देश या ठिकाणी सुखी होणार असेल, न्यायालयातून लवकर न्याय मिळणार असेल, तर त्याला राष्ट्र सक्षम करणं म्हणतात, देश सक्षम करणं म्हणतात. आणि हीच ईश्वर सेवा आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. महात्मा गांधी असं अगोदर म्हणायचे की ईश्वर हा सत्य आहे,
पण त्यांनी सत्याचे प्रयोग करत करत आयुष्याच्या शेवटी नंतर ते 40 सालानंतर म्हणायला लागले, मी आजपर्यंत म्हणत होतो की ईश्वर हा सत्य आहे, पण नव्हे, माझ्या प्रयोगांती मी जेव्हा सत्याचा शोध घ्यायला जातो, सत्याचा शोध सर्वांगाने घ्यावा लागतो, त्या सत्याचा शोध घेत असताना असं लक्षात आलं की सत्य हाच ईश्वर आहे आणि सत्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला अहिंसेचं पालन करावं लागतं. अहिंसेचं पालन केलं तरच सत्याचा शोध लागू शकतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी या निमित्ताने जे काही मुद्दे मांडलेत हे आपण जरूर गांभीर्याने घ्या. हा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक पुरुषापर्यंत त्याला ऐकवायला पाठवा. आपली आई बहीण आपल्या जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजीराजे घडले होते, लक्षात ठेवा. आपल्या ज्या काही माता आहेत, भगिनी आहेत, यांना आपल्या पुरुषांपासून सुरक्षित वाटावं याची काळजी प्रत्येक पुरुषाने घेणं, हाच महिला दिन साजरा करणं होईल. एवढंच मी बोलतो या ठिकाणी. देव देश धर्माची सेवा करणं हे कुठतरी कर्मकांडात अडकू नका. कर्मकांडात अडकून किंवा भावनिक अस्मितेतून काही त्याची सेवा होणार नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेने जे प्रियांबल ठरवून दिले, या प्रियांबलाची अंमलबजावणी करणं म्हणजे राष्ट्रबांधणी करणं आहे, लक्षात ठेवा. आपल्या भारताच्या संविधानाच्या प्रियांबल मधल्या प्रत्येक गोष्टीचं पालन होणं, ते प्रत्यक्षात आणायचंय आपल्याला या देशात नाही अजून. त्या गोष्टी आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील, सामूहिक प्रयत्न करावे लागतील. तर आपला देश, भारतीय राष्ट्रबांधणी आपल्याला हवी तशी करता येईल आणि मग इथे आपली प्रगती होईल. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांना पाठवा.